चला आधी त्याच्या आधीचं कुठलं एक्झाम्पल आहे का? लास्ट एक्झाम्पल 16. cos square x plus cos square x plus 120 degree plus cos square x minus 120 degree is equal to 3/2. Okay, we'll go for that first. So that cos square x plus cos square 120 degree plus x or x plus 120 degree it is plus cos square x minus 120 degree is equal to 3/2. Now we go for the value of cos of x plus 120 degree. Consider cos of x plus 120 degree is equal to काय येणार आहे? cos x into cos 120 degree minus sin x into sin 120 degree. But what is cos of 120 degree? खिडक्या बंद करून घ्या, धूळ येतो. रोडचं काम सुरू आहे. So this is cos of 90 degree plus 30 degree is equal to cos of 90 plus theta. Cos of pi by 2 plus theta. Cos of pi by 2 plus theta is sin theta. So this will be sin 30 degree. And is equal to 1/2 cos of 120 degree. बरोबर आहे का? मायनस साइन पाहिजे कारण हा 120 डिग्री कुठे आहे? सेकंड क्वाड्रंट मध्ये. रेशो कुठला आहे? cos. त्यामुळे इथे यायला पाहिजे मायनस साइन 30 डिग्री. हा मायनस 1/2. ओके. And sin of 120 degree is equal to sin of 90 degree plus 30 degree. It is or it will be cos of 30 degree. हा प्लस येणार आहे कारण सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो. बरोबर आहे. And cos of 30 degree is √3/2. Then we'll get it as cos of x plus 120 degree is equal to cos x cos 120. This is minus half into cos x. याची व्हॅल्यू मी आधी लिहितो. cos 120 degree ची minus half into half cos x minus sin 120 degree आधी लिहितो मी. नंबर येतो √3/2 into sin x. मायनस साइन कॉमन बाहेर घेतला आणि कॉमन डिनॉमिनेटर 2 तोही बाहेर घेतला -1/2. सो दिस इज cos x plus √3 into sin x. I will call this as first. The cos of x plus 120 degree ची व्हॅल्यू आहे. cos स्क्वेअर आपल्याला करायचा आहे तो सगळा नंतर एकदमच करू. Also cos of x minus 120 degree. फॉर्म्युला काय येणार आहे? cos x cos 120 degree plus sin x sin 120 degree and so we are getting this as cos x cos 120 degree. I have written this cos of 120 degree of calculate here. This is minus half into cos x plus sin 120 degree is √3/2 into sin x. And so taking minus half common outside. मुद्दा में minus half common बाहर घेतो. आता आज शिल्लक काय राहते?
हिअर इट इज cos x मायनस साइन बाहेर घेतल्यामुळं इथं मायनस होईल √3 sin x. This is the value of cos of x minus 120. I will call this sec. काही शंका आहे कोणाला इथं? शेवटची पायरी परत सांगू, वरूनच परत सांगू. या दोन्ही व्हॅल्यूज समजल्या का? cos ऑफ 120 डिग्री sin ऑफ 120 डिग्री त्या व्हॅल्यूज लक्षात आल्या. मायनस हाफ आणि √3/2 कशा आल्या. यातला फक्त एवढाच पार्ट आपण घेतला. इथे cos स्क्वेअर आहे, त्यातला आपण घेतला cos ऑफ x प्लस 120 डिग्री. cos ऑफ a प्लस b चा फॉर्म्युला वापरला. काय फॉर्म्युला? cos a cos b मायनस sin a sin b. cos a च्या जागी x cos x into cos 120 डिग्री. आता आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. cos ऑफ 120 डिग्री किती आहे? मायनस हाफ. त्याच्या जागी दिली मायनस हाफ इंटू cos x. हा आला मायनस हाफ cos x. हा मायनस साइन तसाच कॅरी केला. sin x इंटू sin 120 डिग्री √3/2. sin 120 डिग्री √3/2 इंटू sin x हा लिहिला. आणि या दोघांच्यातून काय केलं? मायनस साइन कॉमन घेतला आणि दोघांच्या डिनॉमिनेटर मध्ये 2 आहे 1/2 कॉमन घेतला. मायनस हाफ कॉमन घेतला तर इथे काय शिल्लक राहतं? cos x तो लिहिला. मायनस हाफ कॉमन घेतला. मायनस बाहेर आला प्लस शिल्लक आहे. तर मायनस इंटू प्लस मायनस होणार आहे तर हा बनतो. त्यामुळे इथं आत येईल प्लस √3/2 मधला 1/2 कॉमन बाहेर घेतला. काय शिल्लक राहील? √3 राहणार आहे आणि हा sin x. आलं लक्षात? सेम प्रोसिजर वी हॅव डन हियर. cos x cos 120 डिग्री प्लस sin x sin 120 डिग्री. cos 120 डिग्री इज मायनस हाफ sin 120 डिग्री √3/2. फक्त याला सिमिलॅरिटी दिसावी म्हणून काय केलं मी? घेताना 1/2 घेता तो कॉमन बाहेर. 1/2 च्या ऐवजी मी काय घेतला? मायनस 1/2. एखाद्याने 1/2 घेऊन कॅल्क्युलेशन केलं तरी चुकणार नाही. पुढे जर आपण स्क्वेअर करणार आहे त्यामुळे 1/2 कॉमन घेतला तरी चुकत नाही. तर बरोबर आहे. फक्त टर्मशी आपला बरोबर होते एवढंच. तर मी मायनस 1/2 कॉमन बाहेर घेतला. त्यामुळे इथं मायनस साइन होता तिकडून जाईल मायनस 1/2 केला. cos x शिल्लक राहतो तर प्लस होता मायनस बाहेर गेला. मायनस मायनस प्लस त्यामुळे इथं मायनस आहे. √3 sin x शिल्लक आहे. Now I will start with LHS. आता LHS कन्सिडर करा. Here is the first term is cos square x. The second term is cos square of 120 degree plus x. And third term is cos square of 120 degree minus x. So cos square x as it is plus. आता हा जो टर्म आहे तो मी तिथे लिहून ठेवतो. It is minus half into bracket cos x plus √3 into sin x ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे का? बघा लिहून घ्यायची काही करू नका. आपल्याला समजावून घ्या. पुढे तुम्हाला सोडवायला देणार आहे. याची व्हॅल्यू काय आली बघा? मायनस हाफ इंटू cos x प्लस √3 इंटू sin x. हा कुणाची व्हॅल्यू? cos स्क्वेअर सॉरी cos ऑफ 120 डिग्री प्लस x ची व्हॅल्यू दिली आणि त्याचा स्क्वेअर आहे. त्याचा स्क्वेअर दिलेला आहे प्लस cos स्क्वेअर आहे मग आधी स्क्वेअर लिहितो आणि cos ऑफ 120 डिग्री मायनस x त्याची व्हॅल्यू काय आला? मायनस हाफ इंटू cos x मायनस √3 sin x. x x minus 120 degree. Sorry, this is x minus 120 degree. Last term is. इथं पण तसं इथं काही फरक पडत नाही. तिथं बरोबर येतो. ऍडिशन असल्यामुळे आपला बोल चालू शकतो. लास्ट टर्मलाच फरक पडतो. आता याचा स्क्वेअर करा. इथं मायनस हाफचा स्क्वेअर करा. मायनसचा स्क्वेअर प्लस हाफचा स्क्वेअर 1/4 आणि हा a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर
च्या फॉर्म्युलाने एक्सपांड करायचं. इथं मायनसचा स्क्वेअर प्लस होणार आहे, -1/2 चा स्क्वेअर 1/4 आहे. इथं a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर आहे. काय फॉर्म्युला आहे? a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर -2ab. Yes, last page. What is the formula for a minus b bracket square? हा, आता या लोकांनी सांगितलं बघा, सांगितल्यानंतर तुला विचारलं, आणि हे कितीला झालेलं आहे? 8th स्टँडर्ड मध्ये झालं आहे. a minus b bracket square. येस येस. चला हे लिहून घ्या आणि तो एक्सपांड करायला सुरू करा, आणि मग शेवटी ऍडजस्टमेंट कडे येऊया. केलं का एक्सपान्शन? एक्सपांड केल्यानंतर त्यातल्या काही टर्म्स कॅन्सल होत असतील, प्लस मायनस, तर त्या कॅन्सल करा. खूप पटकन येतं उत्तर. आता एक्सपांड केल्यानंतर ते खूप सोपं होतं. Are you getting this? Yes. This is the expansion of a plus b bracket square and a minus b bracket square. So cos square x keep as it is.
and from these two brackets again we can take 1/4 common. या दोन्ही ब्रॅकेटच्या बाहेर 1/4 मल्टिपल आहे का? तेवढाच विचार करा, बाकी सगळं एकदम विचार करू नका. 1/4 इंटू ब्रॅकेट. आता हे एकत्र घेतले तर काय होतं? cos square x plus cos square x, 2 cos square x, 2 root 3 cos x into sin x with plus sign and 2 root 3 cos x into sin x with minus sin x. They will get cancelled. Cancel होणार आहेत का प्लस मायनस? Okay. Now 3 sin square x plus 3 sin square x plus 6 sin square x. Okay. Now this is equal to cos square x plus 1/4 into 2 cos square x plus 2 sin square x plus 4 sin square x. हा जो 6 sin square x होता तो कसा स्प्लिट केला? 2 cos square x आहे आधीचा, and the 6 sin square x can be written as 2 sin square x plus 4 sin square x. या दोघांच्या मधून 2 कॉमन बाहेर गेले, which is equal to cos square x plus 1/4 into 2 into bracket cos square x plus sin square x plus. तर मी असं केलं तर चालेल का बघा? या 1/4 ने याला सेपरेट मल्टिप्लाय करतो, हा एक बाजूला घेतो. 1/4 into 4 sin square x. समजलंय? लक्षात येत नसेल तर इथं ब्रॅकेट ठेवा आणि पुढच्या स्टेपला सेपरेट मल्टिप्लाय करा 1/4. Now this is cos square x plus, I will go for last term directly. 1/4 into 4, this cancel, it is 1 into sin square x. तर इकडे घेऊन या plus 2 into what we can write for cos square x plus sin square x? 1. What is the value of this bracket? 1 plus 1/4. 1/4 इधर आएगा, it is 1/2. Sorry, 1/2 into 1. And so 1 plus 1/2. दिसत नाहीये? ठीक आहे, इकडे लिहू दे का? ही स्टेप तरी दिसली का नाही? ठीक आहे, ती इथं लिहितो. This is cos square x plus 1/4 into 2 sin square cos square x plus sin square x plus 1/4 into 4 sin square x. ही स्टेप कशाला लक्षात सगळ्यांच्या? या दोघांच्यातून 2 कॉमन काढला आणि हा ब्रॅकेट आला आणि या 1/4 नी या दोघांना एकत्र आणि याला सेपरेट, असं दोघांना सेपरेट मल्टिप्लाय केलं. 1/4 नी याला मल्टिप्लाय केलं 1/4 into 2 आणि हा ब्रॅकेट आहे प्लस या 1/4 नी या सेकंड टर्म लास्ट टर्मला मल्टिप्लाय केलं 1/4 into 4 sin square x. आलं लक्षात? Now this cos square x I have written as it is. From last term 4 and 1/4 gets cancelled. Bring this sin square x first. Cos square x plus sin square x plus here 1/4 into 2. 2 gets cancelled. 1/2 remains there. 1/2 into what we can write for this bracket? Cos square x plus sin square x is 1. Okay.
Again, what we can write for this bracket? Plus 1/2 into 1. 1/2 into 1 is 1/2. And what is 1 plus 1/2? This is the required RHS. पुढल्या स्टेप मध्ये शंका आहे तुम्हाला? नाही. ओके. Now, last example. चारने मल्टिप्लाय करू. कशाने 4 मल्टिप्लाय करू? यानी याला इथं तसे करतो. 4 ने मल्टिप्लाय करून हा आत घेतात. cos square x म्हणजे 6 cos square x plus 3 आपल्याला तसे करता येईल. Now prove that as a 19th example, sin x into tan of x by 2 plus 2 cos x is equal to 2 divided by 1 plus tan square x by 2. Now see what is the hint there. On right hand side we have the formula for x by 2. On left hand side we have x and x by 2. So use the formula for half angle. Left side ला दोन्ही x पण x by 2 पण आहे. Right side ला फक्त x by 2 आहे. जिथे तर x आहे तिथे हाफ अँगल फॉर्म्युला वापरायला लागेल. ही एक हिंट आहे. अजून थोडीशी राइट हँड साइड व्यवस्थित बघा. What is 1 plus tan square theta? Hello. 1 plus tan square theta. See, this will be the last step. So second last step will be 2 sec square x by 2. Now what is 1 upon sec? 1 upon sec. So 1 upon sec square will be cos square. So this will be 2 cos square x by 2. RHS सिम्प्लिफाय करत करत थोडासा आधी आणून ठेवलाय. 2 cos square x by 2 तिथपर्यंत यायचं आहे आपल्याला. आता विचार काय करा की हा जो LHS दिला त्याला तिथपर्यंत घेऊन यायचा 2 cos square x by 2 पर्यंत. स्टार्ट विथ दैट. Construct LHS sin x into tan x by 2 plus 2 cos x, which is equal to sin x we can write as 2 sin x by 2 into cos x by 2 into tan x by 2. असाच लिहायचा. सिम्प्लिफाय करून लिहायचं. काय करायचं tan x by 2 चं? कारण आता हे दोघे sin x by 2 into cos x by 2. हां मग लिहा ना sin x by 2 divided by cos x by 2 plus 2 into cos x मात्र त्रासदायक असतो बऱ्याच वेळा. cos x cos 2x का तर याच्याकडे खूप मोठा लवाजम आहे. cos square x minus sin square त्याचा फॉर्म्युला आहे. 2 cos square x minus 1 आहे. 1 minus 2 sin square x आहे. आणि प्रश्न काय यातला कुठला वापरायचा हे पटकन सुचत नाही. यातला कुठला वापरायचा हे पटकन सुचत नाही. माझ्याकडे पर्याय काय त्याला थोडंसं तसंच ठेवा. पहिलीला मध्ये सिम्प्लिफाय करून या करता येईल. इथं दुसरा पर्याय आहे. हे एक्झाम्पल टॅनच्या भाषेमध्ये कन्वर्ट करू शकता. टॅन मध्ये टॅनचा जो फॉर्म्युला आहे तसा आणि सिम्प्लिफाय करून एक काय कारण हे टॅन स्क्वेअर मध्ये त्याही मेथडनी
करताय, पण सध्या आपण साइन कॉस मध्ये कन्वर्ट करून करतोय. ज्यांना क्युरियोसिटी आहे त्यांनी पण करून बघा, करता येईल एक्झाम्पल. ओके, सो आय विल राइट 2 cos x as it is, and here cos x by 2 gets cancelled, and we are getting this as 2 sin x by 2 to sin x by 2 sin square x by 2 plus 2 into. आता cos x by 2 चा कुठला फॉर्म्युला वापरूया? 2 cos square x by 2 वापरू, 2 cos square x by 2 minus 1 किंवा 1 minus 2 sin square x by 2. आणि शेवटी आपल्याला कुठे जायचं आहे? 2 cos square x by 2 कडे जायचं आहे. समजा मी तो लिहिला आहे 2 cos square x by 2 minus 1. Okay, which is equal to 2 into sin square x by 2 plus 2 into 2 4 cos square x by 2 minus 1. आणि आपल्याला sin square टर्म नकोय, काय करता येईल? 2 into sin square x by 2, and out of 4 cos square x by 2 take 2 cos square x by 2 first and plus 2 cos square x by 2 minus 1. काय केलं लक्षात आलं? 4 cos square x by 2 स्प्लिट केला 2 cos square x by 2 plus 2 cos square x by 2, आणि यातला एक 2 cos square x by 2 तुम्हाला इथं पाहिजे. फायनल आन्सर आहे तुमचा, कारण हे केल्यानंतर पुढचे दोन्ही स्टेप्स तुमचे येणार. म्हणजे हा आपल्याला जपून ठेवायचा आहे, आणि फक्त हा जपून ठेवायचा नाहीये तर बाकीचे सगळे उडवून टाकायचे. सोपं आहे ना. हा -1 आहे, याची व्हॅल्यू किती यायला पाहिजे? -1 यायला पाहिजे. नाही, त्याची गडबड झाली. येस, हा 2 ने मल्टिप्लाय करताना हा -2 येतो. सॉरी, इथं चुकलं. 2 ने मल्टिप्लाय केला ना 4, 2 into -1 is -2, this is -2. याची व्हॅल्यू किती यायला पाहिजे? +2. किती लोकांना दिसली याची व्हॅल्यू +2? येस, काही लोकांना दिसली त्याची व्हॅल्यू +2. कशी घेणार? 2 कॉमन घ्या, आयडेंटिटी येतो. cos square plus sin square is 1. आला का? +2 -2 कॅन्सल झाला की पुढची स्टेप तुमची इथे येते. 2 cos square x is 1 upon sec square x, आणि sec square x is 1 plus tan square. This is the required. हा थोडासा लेंदी होतो, पण समजायला थोडासा सोपा आहे. tan मध्ये घेऊन बघा, हे सूत्र येतं. मी केलेलं नाहीये, तुम्ही करून बघू शकता. आणि वर्गात याच्या आधी कुठले एक्झाम्पल सोडवून येत नाही, इथं आल्यानंतर सोडवतो तुमच्या बरोबर. तर मी सोडून आलो की काय होतं, माझ्या डोक्यात पक्क असतं, त्यामुळे माझा स्पीड आपोआप वाढतो सोडवायचा. इथं समजावून देतात, आणि मग ते काही लोकांना समजायला अवघड झालं. म्हणून मी आधी कधी कुठले एक्झाम्पल वर्गात याच्या आधी सोडवून येत नाही. जनरली मी तुमच्या स्पीडने जात असतो सोडवताना. कुठल्या स्टेप बद्दल काही शंका असेल तर विचारा. कुठली स्टेप लक्षात नाहीये सांगताना मगाशी कळाली पण आता लक्षात नाही आलं, असं होऊ शकतं. आणि हेही लक्षात ठेवा की आज एखादं एक्झाम्पल तुम्ही सोडवलं आणि एक आठवड्यानंतर परत सोडवायला गेला तर 100% खात्री नाही की ते एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकाल. आणि या 8 दिवसामध्ये कदाचित ती मेथड विसरलेली असते, त्याविषयी आयडिया तुम्हाला क्लिअर असते, नंतर ती विसरली जाऊ शकते. आणि असं होऊ शकतं परत 8 दिवसांनी पुन्हा सोडवायला सुरू केला तर सोडू शकते, असंही होऊ शकतं. एखादं एक्झाम्पल आधी सुटत नव्हतं पण 4 दिवसांनी सोडवायला परत बसला ते सुटू शकते, असंही होऊ शकतं. त्यावेळी तुमची मानसिकता जी आहे, पटकन तुम्हाला एखादी गोष्ट सुचते नाही सुचत त्याच्यावर आहे. म्हणून प्रॅक्टिस महत्वाची.
तुम्ही प्रॅक्टिस जितकं करत जाल तेवढं तुम्हाला आयडिया सुचणं सोपं जातं. आलं का? येस, याच्याशिवाय अजून कुठली शंका आहे? नाही? एक्झरसाइज कम्प्लीट झाला सगळा? किती लोकांनी एक्झाम्पल्स काल सॉल्व्ह केलेत? येस, व्हेरी गुड, खूप छान. हात खाली घ्या. बाकीचे लोक ज्यांचे हात आज वरती नाहीये, उरलेले एक्झाम्पल्स कम्प्लीट करायचे. त्याच्यामध्ये जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स वर्गामध्ये विचारत चला. वर्गामध्ये विचारायची भीती वाटत असेल तर एकतर कॉलेज लेक्चर सुरू व्हायच्या आधी किंवा लेक्चर संपल्यानंतर स्टाफ रूम मध्ये येऊन विचारायचं. हे लक्षात ठेवायचं. फक्त सोमवार, मंगळवार, बुधवारी येणार असाल स्टाफ रूम मध्ये तर लेक्चर संपल्यानंतर लगेच यायचं. परत 12चं प्रॅक्टिकल असतं, त्यामुळे 5 मिनिटाचा वगैरे ब्रेक असतो. त्या मुलाला 5-10 मिनिटाचा लेक्चर संपून प्रॅक्टिकल सुरू करायला. पण आम्ही एकदा तिथं प्रॅक्टिकलला आत गेलो की मग तुम्हाला सापडणार, तुम्ही येणार. आणि बऱ्याच लोकांचं काय असतं, आम्ही एकदा गेलो, सर नव्हते, सोडून देतो. तसं नाही करायचं. पण शंका मनात ठेवून तसंच राहायचं नाही, ते कम्प्लीट करायचं, सॉल्व्ह करायचं. ठीक आहे? इथेपर्यंत काही अडचण आहे कोणाला? ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ डबल अँड ट्रिपल अँगल या टॉपिक मध्ये काय काय बघितलं बघा आतापर्यंत. कंपाउंड एंगल फॉर्म्युली फॉर a plus b and a minus b, cos a plus b cos a minus b, sin a plus b sin a minus b, tan a plus b tan a minus b. Then allied angle formula pi by 2 plus minus theta, pi plus minus theta, 3 pi by 2 plus minus theta, 2 pi plus minus theta. Hint लक्षात ठेवून 48 फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचं सांगितलं होतं. त्याच्यानंतर डबल अँगल, हाफ अँगल, ट्रिपल अँगल फॉर्म्युले, हे 3 फॉर्म्युले. त्याचे प्रूफ तुम्हाला लक्षात आहे, कारण या टॉपिक मध्ये सगळ्यात जास्त प्रूफ आहे. सगळ्यात जास्त प्रूफ कुठल्याही टॉपिक मध्ये बघितलं तर सगळ्यात जास्त प्रूफ इथे या टॉपिकला आहे. अजूनही पुढे आहेत प्रूफ. तो प्रूफ समजावून घेऊन करा. फक्त आवड कुठला होतो? कॉस ऑफ ए मायनस बी. थोडासा तो किचकट लेंदी आहे, बाकीचे इतके लेंदी नाही. जर तुम्हाला फॉर्म्युले पाठ असतील आणि त्यातले ट्रिक लक्षात असतील तर प्रूफ लक्षात राहतात. पुढचे जे फॉर्म्युले आहेत, फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन, नेक्स्ट लेक्चरला आपण स्टार्ट करणार आहोत. ते पण फॉर्म्युलेचं प्रूफ खूप सोपं आहे. कॉस ऑफ ए प्लस बी, कॉस ऑफ ए मायनस बी, साइन ऑफ ए प्लस बी, साइन ऑफ ए मायनस बी. 4 फॉर्म्युले जर पाठ असतील तर त्याचे सम आणि डिफरन्स घेऊन हे फॉर्म्युले तयार करतात. टोटली देयर आर 8 फॉर्म्युले. साइन ए प्लस साइन बी, साइन ए मायनस साइन बी, कॉस ए प्लस कॉस बी, कॉस ए मायनस कॉस बी, आणि अपोजिट डिरेक्शनला साइन ए इंटू साइन बी, साइन ए इंटू कॉस बी, कॉस ए इंटू साइन ए अँड कॉस ए इंटू कॉस बी. असे प्रोडक्टचा फॉर्म, प्रोडक्ट जो आहे, सम जो असेल तो प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचा आहे आणि प्रोडक्ट हा समच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचा. त्याला फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन. फॅक्टरायझेशन केलेलं आठवतं का बघा? हे इक्वेशन होतं तुम्हाला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c, आणि तुम्ही फॅक्टर्स पाडतात x मायनस अल्फा इंटू x मायनस बीटा, किंवा इकडून तुम्ही इकडे जाता. बरोबर आहे? याचे फॅक्टर्स पाडतो. या फॉर्म मध्ये दिला असेल, हा सम आणि डिफरन्स फॉर्म मध्ये
वी एक्सप्रेस दॅट ॲज द प्रोडक्ट, वी से इट इज फॅक्टरायझेशन. आणि जो प्रोडक्ट फॉर्ममध्ये आहे तो सम आणि डिफरन्समध्ये आला तर त्याला म्हटलं जातं डिफॅक्टरायझेशन. फक्त या अर्थाने म्हणजे तुम्हाला माहिती असलेली टर्मिनॉलॉजी सांगितली, फॅक्टर्स पाडले. इथे ट्रिगोनोमेट्रीमध्ये सम डिफरन्स असेल तर तो प्रोडक्ट फॉर्ममध्ये लिहायचा, याला म्हणायचं डिफॅक्टरायझेशन. आणि प्रोडक्ट फॉर्ममध्ये असेल तर त्याला सम किंवा डिफरन्स फॉर्ममध्ये आणायचं, त्याला म्हटलं तर फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. टोटली देअर आर 8 फॉर्म्युले पाठ करायला पण खूप छान आहे. त्यातले पण त्याच्यामध्ये पण थोडासा पाठ करायचा, बाकी सगळा हिंट म्हणून लक्षात ठेवायचा. आणि पाठ करताना सुद्धा जर तुम्हाला साइन ए प्लस बी, साइन ए आणि कॉस ए प्लस बी हे 2 फॉर्म्युले पाठ असतील तर सगळे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे याची हिंट तुम्हाला सांगणार. पण हिंट व्यवस्थित लक्षात ठेवायचं. काही लोक हिंट पण विसरतात आणि ऐनवेळी 2 हिंट एकत्र करतात काहीतरी आणि तिसरा शोध लावतात. तिसरा शोध लावला की त्याला मॅथमॅटिक्समध्ये नोबेल प्राइज नाही. माहिती ना का नाहीये? कोणाला माहिती आहे मॅथमॅटिक्समध्ये नोबेल प्राइज नाहीये? कारण माहिती नाही. असं कारण असं होतं की नोबेल प्राइज कोणाच्या नावाने दिलं होतं माहिती? नोबेल प्राइज कसा डिक्लेअर झाला माहिती आहे का? त्याच्या पाठीमागची हिस्ट्री. अल्फ्रेड नोबेल नावाचा एक माणूस होता, त्याने त्याच्या नावाने त्याची जी संपत्ती होती ती डिक्लेअर केली. आणि त्याच्या पाठीमागची गमतीशीर गोष्ट खूप होती की हा अल्फ्रेड नोबेल हा डायनामाइट किंवा हे जे आहे त्याची विक्री किंवा हे करायचं आणि त्याचा उपयोग बॉम्बमध्ये किंवा बाकी सगळ्या गोष्टी असा करायचा. आणि त्याच्याच गावामध्ये किंवा आजूबाजूला कुठेतरी राहणारा दुसरा एक कोणीतरी अल्फ्रेड नोबेल हा एक्सपायर झाला आणि बातमीदाराला वाटलं की हा मेला. आणि त्याने बातमी काय दिली? मृत्यूचा सौदागर अल्फ्रेड नोबेल याचा मृत्यू. कारण यानं हा बाकीच्या लोकांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरला होता. त्यामुळं बातमी काय अशी की मृत्यूचा सौदागर अल्फ्रेड नोबेल याचा मृत्यू, याचं निधन, त्याचा फोटो आला. आणि ते सकाळी बघितल्यानंतर त्याला धक्का बसला की आपण मेल्यानंतर जग आपल्याला असं ओळखणार आहे. आणि मग त्यानं काय ठरवलं की आपल्याला चांगल्या पद्धतीने ओळखलं जावं म्हणून त्यानं त्याची जी संपत्ती होती ती एक ट्रस्ट तयार केली आणि त्या ट्रस्टला डोनेट केली आणि सांगितलं की इथून पुढं ही जी रक्कम आहे ही दरवर्षी चांगल्या गोष्टीसाठी तुम्हाला डोनेट करायची. मग सायन्समध्ये, त्याच्यामध्ये परत नंतर काही गोष्टी वाढत झाल्या. शांततेसाठीच नोबेल पारितोषिक आला, पुढं सायन्समध्ये बऱ्याचशा गोष्टीसाठी ते कंटिन्यू होत गेलं. पण या नोबेलनं त्याच्यामध्ये परत एक अट घालून ठेवली की त्यानं सांगितलं की तुम्ही सगळ्या फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या सगळ्या विषयाच्या सायंटिस्टना दरवर्षी नोबेल प्राइज द्या, फक्त मॅथमॅटिशियनला तेवढं द्यायचं नाही. का वाईट असतं? त्याचं कारण असं होतं, त्याला ज्या मुलीशी लग्न करायचं होतं, त्याला जी मुलगी आवडली होती तिनं त्याच्याशी लग्न न करता एका मॅथमॅटिशियनशी लग्न केलं. आणि या कारणाने अल्फ्रेड नोबेलनं मला सांगितलं की मॅथमॅटिशियनला तेवढं, म्हणजे कितीही माणूस एवढा मोठा देणगीदार झाला तरी ते मनामध्ये ते कुठेतरी हे होतं. म्हणजे पहिला तर तो एवढा वाईट यांनी सगळे पैसे गोळा केले होते, पण नंतर सुद्धा एवढं चांगलं डोनेट करताना सुद्धा तो राग काही तो आवरू शकला नाही. आणि तिथं त्यानं अट घातली की मॅथमॅटिशियन्सना नोबेल प्राइज. त्यामुळे कुठल्याही वर्षी तुम्ही बघितलं असेल तर फिजिक्सचा नोबेल प्राइज डिक्लेअर होतो, केमिस्ट्रीचा होतो, बायोचा होतो, पण मॅथमॅटिक्सचा नोबेल प्राइज कधीही डिक्लेअर होत नाही. त्यामुळं तुम्ही कोणी मॅथमॅटिक्समध्ये असे प्रयोग काही करू नका, तुम्हाला नोबेल प्राइज मिळणार नाही.